सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे या महाराष्ट्रामध्ये पायी भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळा करून अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला प्रेमाला पात्र केलं. त्या लीळांचं चिंतन करत करत त्या लीळांबरोबरच परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे आणि वेरूळला असताना अनेक वेगळ्या आश्चर्यजनक घटना परमेश्वर सांगत आहे की ज्या आपल्याला कधीही माहीत नाही. अशीच एक नाथपंथी घटना आज परमेश्वराने सांगितलेली आहे आणि ह्या गोष्टी आजही समाजामध्ये ऐकायला येतात आणि त्यातूनच लोक भुलून त्या आश्चर्यजनक गोष्टींना महत्त्व देऊन त्यांना सर्वस्व समजून परमेश्वर समजून त्यांची भक्ती करणारे आजही आपल्याला दिसतात. एक दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि सर्वज्ञ आदंडीनाथाच्या मळ्यात विहारण्यासाठी गमन करतात. आजही आपण जर वेरूळला गेलो तर वेरूळच्या पश्चिमेला एक आदंडीनाथाचा मळा आहे. तिथं आपलं स्थान आहे परंतु ते उपलब्ध नाही आणि आता तो जो मळा आहे तो कोणा मुस्लिमांच्या ताब्यात आहे, त्यांच्या ताब्यात असल्यामुळं तिथं जाता येत नाही किंवा ते स्थान उपलब्ध नाही. परंतु मी पूर्वी तिथं गेलो होतो आणि ते बघितलं होतं. पडकं एक असं छोटंसं मंदिर आणि बाकीचे ते मुसलमान लोक शेती करायचे, परंतु नमस वगैरे काही करण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्याच मळ्याची आख्यायिका परमेश्वर आज आपल्याला सांगतात. विहारण्यासाठी गमन केलं, भक्तजन बरोबर आहे आणि देव म्हणतात हा आदंडीनाथाचा मळा आहे म्हटले. आता देव जातात, भक्तजनांना काही माहीत नसतं आणि मग देव पूर्वीची त्यातली महत्त्व, त्यातली घटना, त्यातला प्रसंग हे सर्व सांगतात. अर्थात हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे, आध्यात्मिक दस्तऐवज आहे. भक्तजन म्हणाले, हो का, जे आदंडीनाथ म्हणजे कोण, म्हणजे काय? आता लोकांना काय माहिती, भक्तजनांना आदंडीनाथ कोण आहे, काय आहे? देव म्हणतात आदंडीनाथ नावाचे एक नाथपंथी महात्मे होते, ते या मळ्यात वास्तव्यात आले होते म्हटले. परंतु मग कधी आले, केव्हा आले, काय आले, हे सर्व देवानी पूर्ण घटना या लीळेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. पूर्वी एके दिवशी म्हणले आदंडीनाथ डाकराम येथील भीमेश्वराच्या देवळात चौकात आसन घालून बसलेले होते आणि त्याच वेळेस त्या देवळाचे पुजारी देवतेला नमस्कार करायला आले. ते दररोज यायचे, नमस्कार करायचे, देवतेचं जे बी आहे साफसफाई, स्नान वगैरे संध्या ते करायचे आणि निघून जायचे. त्यांनी बघितलं की आदंडीनाथ जे नावाचे कोणी महात्मे आहे ते इथं बसलेले आहे, परंतु ते आपल्या देवतेला नमस्कार करत नाही, आपल्याकडं बघत नाही. आणि म्हणून त्यांनी सहजच कुतूहलापुरी पोटी ब्राह्मण ते आदंडीनाथाला म्हणतात की तुम्ही आमच्या देवतेला नमस्कार का करत नाही, दंडवत का करत नाही म्हटले. तुम्ही इथं राहता आणि आमच्या देवतेला नमस्कारही करत नाही म्हटले. तर आदंडीनाथ, तुमच्या देवतेला आमचा नमस्कार सहन होणार नाही म्हटले, नाही तर आम्ही केला असता आणि त्यांचा दंडवत, आमचा दंडवत ते घेवणार नाही, नाहीतर आम्ही दिला असता. त्यांनी जर दंडवत सहन केला, नमस्कार सहन केला, तर आम्ही घालू म्हटले. आता त्या ब्राह्मणाला ते आश्चर्यचकित वाटलं की हे काय प्रकार आहे. ते म्हणाले करा बरं, कसा घेवत नाही भाऊ. आणि मग ते म्हणाले तुम्ही सर्वजण एकत्र या, मग करू म्हटले. मग ब्राह्मणांनी साऱ्या गावाला सांगितलं, गावातले काही महाजन आहे, काही ब्राह्मण आहे, त्यांनाही सारा वृत्तांत कथा सांगितल्यानंतर ते सर्व गोळा झाले मंदिरात. आणि त्यावेळेस एकत्र आल्यानंतर आदंडीनाथ उठले आणि म्हणाले जय देवा जय देवा. त्या देवतेकडं हात जोडून नमस्कार केला आणि त्याच वेळेस ते लिंग तटतट असा आवाज करत दोन भागात उकललं, म्हणजे अर्थात ते फुटलं, त्यातून रक्त वाहू लागलं. आणि आदंडीनाथ म्हणाले न डरी न डरी, म्हणजे घाबरू नका घाबरू नका म्हटले. मग लिंगाचे दोन्ही भाग एकत्र करून आपल्याजवळ असलेला जो जोगटा आहे त्यांनी बांधलं. त्याचे मूळ नाव जे आहे ते सादंडीनाथ होतं, परंतु या घटनेनंतर त्याला आदंडीनाथ म्हणायला लागले लोक.
आणि अशा पद्धतीनं देवाने ती सर्व कथा सांगितली. त्यानंतर मात्र ते जे आदंडीनाथ आहे तिथून निघाल्यानंतर त्यांना वाटेत गोरक्षनाथ भेटले. आणि ते गोरक्षनाथ भेटल्यानंतर त्यांनी विचारलं का तुम्ही बाळा तू कुठे चालला आहे, कुठून आला आहे, असे विचारपूस केल्यानंतर त्यांनी डाकराम भीमेश्वर भेदला. त्यांनी ते एक गर्व झाला त्यांना आणि त्या गर्वापोटी ते म्हणते डाकराम भीमेश्वर जो आहे तो आम्ही भेदला आहे, आता सोरटी सोमनाथ भेदायला चाललो आहे म्हटले. आणि मग त्याच वेळेस त्या गोरक्षनाथाला लक्षात आलं की यांना गर्व झालेला आहे आणि यांचा गर्व काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर ते म्हणतात अहो शरीरावर घातलेल्या तलवारीचा घाव पाण्यातून जसं जातो तसा तो गेला पाहिजे, आरपार जातो काही शरीराचे झालेले दोन भाग पूर्ण एकत्र येतात का, अशी काही विद्या तुमच्याकडे आहे का म्हटले. तीच जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही असं काही करू शकत नाही म्हटले. आणि मग ते म्हटले हे काय आहे, अशी प्रकारे भेदना अशी कोणती गोष्ट ऐकण्यात नाही म्हटले. आदंडीनाथ त्यांना आश्चर्यजनक विचारतात स्वतःला न भेदण्याचं ज्ञान कसं मिळवावं म्हटले, कारण दुसऱ्याला भेदणं हे माहिती आत्ताच मी भेदून आलो आहे, परंतु स्वतःला भेदणं म्हणजे काय आणि ही कोणती विद्या आहे म्हटले आणि कशी असते. मग त्यानंतर शरीरावर तलवार चालवावी आणि पाण्यातून ती तलवार आरपार जावी, तशी ती शरीरातून आरपार जाते, शरीराचे दोन तुकडे होतात परंतु पुन्हा परत जोडल्या जातात, अशा पद्धतीची ती विद्या आहे म्हटले. आणि मग गोरक्षाने इंद्राची तलवार ते म्हणे मग त्याला अपभेद्या असं म्हणावं म्हटले. आणि अशा पद्धतीनं गोरक्षनाथांनी काय केलं, त्याला ते प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी त्यांच्या विद्यासामर्थ्याच्या माध्यमातून इंद्राची तलवार आवडली आणि ती धगधगीत खणखणीत तलवार त्यांच्या हातात आली. आणि हातात आल्यानंतर ते गोरक्षनाथ म्हणतात बेटा तू हाणणार की मी हाणू म्हणे, आता ही तलवार तर आलेली आहे, आता तू मला मारशील का मीच मला मारून घेऊ म्हटले. तर आदंडीनाथ गप्प होते, कारण त्यांना हे सर्व आश्चर्यजनक होतं, नवीन होतं, त्यामुळं त्यांच्यावरती प्रभाव पडून ते शांत बसले होते. काय चाललं आहे, काय ऐकतो हे लक्षात येत नाही त्यांच्या. आणि मग ते गप्प असल्यामुळे गोरक्षनाथ काय करतात, तलवार त्यांच्या हातात देतात आणि सांगतात की तलवार घे आणि मला हाण म्हणे, मला मार. आता स्वतःला मारून आपण घेणं आणि दुसऱ्याला मारायला सांगणं, तर ते सांगतात तू मार मला. आणि त्याच्यामुळं त्यांनी ती तलवार हातात घेतली. आदंडीनाथाने गोरक्षनाथावरती त्या तलवारीचा वार केला, तेव्हा ती पाण्यातून जशी जावी तशी गोरक्षनाथाच्या देहातून ती आरपार गेली आणि शरीराचे दोन तुकडे होऊन ते पुन्हा पहिल्यासारखे एकत्र झाले. हे त्यांनी स्वतः बघितलं. आश्चर्यजनक हे पाहिल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात बेटा शरीर आर भेद्या झालं आहे असं जाणावं, म्हणजे असं जर केलं तर आपल्याला ती विद्या पण झाली आणि आरभेद्या ही विद्या झाल्यामुळं हे शरीर पण आरभेद्या झालं आहे असं समजावं म्हटले. आता आदित्यनाथ म्हणाले की आता ही तलवार तुम्ही घ्या आणि मला मारा. त्यांना वाटतं यांना झालेली तशी आपल्याला झालीच असेल, आपल्याकडे असेलच ती विद्या. आणि त्याच्यामुळे ते हातात घेऊन आदंडीनाथांवरती वार करायला लागतात. तेव्हा ती दगडावर जशी आदळल्यानंतर ती वरती उडते, तशा पद्धतीनं त्यांचं ते शरीर अत्यंत कडक होतं आणि त्यातून ती तलवार आरपार न जाता ती उडाली. आणि मग गोरक्षनाथ म्हणतात अरे तुझा पिंड तर म्हणले कच्चा आहे म्हणे, घाण्याच्या घावाने त्याचा चुरा होऊन जाईल म्हटले, त्यामुळे तू आता काय कर, देहसिद्धीसाठी अनुष्ठान कर जा म्हटले. तू कच्चा आहे म्हटले, तुला अजून कितीतरी साधना करायची आहे, अनुष्ठान करायचं आहे आणि त्यातून तुला ह्या विद्या होणार आहे. त्याचा जो गर्व होता तो कमी तर झाला, परंतु मग आता ती विद्या कुठं भेटेल, कशी भेटेल हे ते विचारतात. गोरक्ष या अमरोळीचे साधक होते आणि आदंडीनाथ हे वज्रोळीचे साधक होते म्हटले. आता देव ही सर्व माहिती सर्व भक्तांना सांगतात. भक्त आश्चर्यजनक होऊन ते सर्व ऐकतात. गोरक्षांना आदंडीनाथ म्हणाले तुम्हाला विद्या झाली ती मला सांगावी किंवा द्यावी. आता ते अपेक्षा करतात गोरक्षनाथाकडून आदंडीनाथ की जी विद्या तुम्हाला झालेली आहे ती एक तर मला सांगा किंवा मला द्या. आता गोरक्ष म्हणाले तू आता काय कर, आशिप तुला देता येत नाही, तू येळापूरला जा म्हटले. जैनांनी वेदाचं उच्चाटन केलेलं आहे त्याची तू पुन्हा स्थापना कर म्हटले. त्यावेळेस जैन म्हणजे निरीश्वरवादी आणि त्यांनी त्या वेदाचं उच्चाटन केलेलं आहे. असं काही देवधर्म नसतो, वेद नाही, अशा पद्धतीनं त्यांनी एक धर्म प्रस्थापित केला. त्याला खूप लोकांची मान्यता मिळाली. त्याच्यामुळं वेदाचं उच्चाटन झालं आहे आणि त्या वेदाचं तू
केलेलं उच्चाटन परत स्थापना कर आणि तिथेच साधनसिद्धीसाठी बसावं, मग तुला ही विद्या होईल म्हटले. अशा पद्धतीने देव माहिती देतात. गोरक्षनाथांनी त्या आदंडीनाथाला तसं सांगितलेलं आहे. त्यानंतर आदंडीनाथ हो का म्हणून, हो गुरुदेव म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि ते नाथपंथीच्या पद्धतीनं जे बी आहे ते सर्व केल्यानंतर ती वेरूळला येतात. आदंडीनाथ वेरूळला आल्यानंतर ह्याच वेरूळला ह्याच मळ्यात ते राहतात, साधना करायला सुरुवात करतात. आणि हा जो मळा होता तो तिथल्या राजाच्या राणीचा मळा होता आणि त्या राणीसाठी फुलं, फळं, बाग अशी पूर्णपणे त्या राजाने सजवलेली होती आणि त्यातलं दररोजचे फळं असतील, फुलं असतील, हे सर्व त्या राणीला जायचे. परंतु ती वेळ होती उन्हाळ्याची आणि उन्हाळ्याची वेळ असल्यामुळं पाणी आटलं होतं विहिरीचं, त्यामुळं त्या बागेला पाणी देता येत नव्हतं. ती पूर्णपणे सुकलं होतं आणि सुकलेलं असल्यामुळं त्या सर्व वनस्पती सुकून गेल्या होत्या. अगदी अवस्था त्यांची खराट्यासारखी झाली होती आणि हे झाल्यामुळं फुलं, फळं वगैरे जे आहे ते राणीला जातच नव्हतं आणि हे दरवर्षी व्हायचं. त्यामुळं त्यांनी ते गृहीत धरलेलं होतं. परंतु अचानक एकदा ते आदंडीनाथ त्या मळ्यात राहतात, जायला लागतात आणि ऋतू नसतानाही त्या विहिरीमध्ये पाणी आलं. त्या फुल, बाग हे ते सर्व फुलले, त्यांना फळं आले, फुलं आले आणि मोसम नाही, हंगाम नाही, तरी हे आश्चर्यजनक या गोष्टी तिथं झाल्या. आणि मग एकदा नित्यनेमाने जी राणीची जी दासी होती ती येते, फुलं घेते, फळं घेते आणि राणीला घेऊन जाते. आता राणीला हे गेल्यानंतर तिलाही आश्चर्य वाटतं की अशी कोणती आवेळ आहे, आता फुलं नाही, फळं नाही आणि ही कशी काय घेऊन आली एवढे टवटवीत फुलं, फळं. हा गं म्हणले, ज्या मळ्यात फुलं, फळं नसायला पाहिजे ते फुलं, फळं ह्या काळात कशी आली म्हटले. मग माळिनीने सांगितलं का आपल्या मळ्यात एक सिद्ध पुरुष आलेले आहे म्हटले. ते आल्यापासून साऱ्या विहिरी तुडुंब भरून वाहत आहे. फुलांना फुलं आलेले आहे, फळांना फळं आलेले आहे, पूर्ण मळा हिरवागार झालेला आहे म्हटले आणि त्यापासून भलत्याच काळात फुलं फिळं पकत आहे म्हटले. सर्व आश्चर्यजनक वर्णन केल्यानंतर त्या राणीला थोडासा वेद निर्माण झाला, आश्चर्य वाटलं आणि मग ती म्हणते की तू जा, त्यांना विचार का राजाची जी राणी आहे ती तुम्हाला दर्शनाला येऊ इच्छिते, तर येऊ द्याल का येऊ का, अशी परवानगी घेऊन ये म्हटले. तर ती गेली, ती दासी, ती माळीन जी आहे ती आदंडीनाथाकडे गेली आणि ती विचारते का राजाची राणी आहे ती तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते, तर त्यांना येऊ द्यावं का. तर ते म्हणतात येत असेल तर येऊ द्या, आमची तशी काही अडचण नाही म्हटले. आणि त्या पद्धतीनं ती राणीला निरोप देते. ती राजाची राणी जी आहे सांगितल्यानंतर हातात पाण्याचं भांडं घेते आणि सोन्याच्या तपकात पूजाद्रव्य, जेवणात ताट दासीच्या डोक्यावर ठेवून राणी ती आदंडीनाथाच्या दर्शनाला त्या मळ्यात येते. आता हे राजाला माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं, कारण ह्या ज्या आश्चर्यजनक गोष्टी आहेत त्यांच्यातल्या दोघींमधल्या होत्या आणि तिनं परवानगी घेऊन ती तिथं गेली होती. राणी आली, मग जे बी आहे हातपाय धुवून त्यांची पूजा वगैरे करून त्यांना जीव घातल्यानंतर ती राणी म्हणते मला उपदेश द्यावा तुम्ही. आणि मग आदंडीनाथ त्या राणीला उपदेश देतात, अर्थात शिष्य करतात. ते सर्व पाय धुतले, पूजन केलं, जेवायला वाढलं, तांबूळ दिलं आणि त्यानंतर उपदेश घेतला. अशा पद्धतीनं ती दररोजच आता नित्यनेमाने तिथं जायला लागली आणि दररोज ती त्यांचे पाय धुवायची, पूजन करायचं, जेवण करायचं, तांबूळ द्यायची, त्यांची सेवा करायची आणि परत यायचं. असा तो दररोजचाच विधी तिचा होऊन गेला होता. ती जोपर्यंत त्या गुरूचं दर्शन घेत नव्हती, त्यांची सेवा करत नव्हती, ते जेवत नव्हते तोपर्यंत ती पण जेवत नव्हती. असा तिनं व्रत घेतलेला होता आणि हा नित्यनियम दररोजचा चालू होता. आता राजा हा जैनांचा शिष्य होता आणि तो राजा जैनांचा शिष्य असल्यामुळे त्यांची तो भक्ती करायचा आणि राणी जी होती आता ती आदित्यनाथाची भक्ती करायला लागली होती. ही जैनांच्या लक्षात आलं होतं. तिथं काही जैन मंदिरं होते, जैन साधू होते, राजाचे गुरु होते, त्यांच्या कानावर ही गोष्ट आलेली होती. आणि एकदा असाच तो राजा त्यांना आमंत्रण द्यायला येतात, काही दर्शन घ्यायला येतात. तर राजाला ते म्हणतात का आम्ही तुमचं आमंत्रण स्वीकारू शकत नाही, घेणार नाही म्हटले, आणि तुम्ही आणलेले जे बी वस्तू आहे त्याला आम्ही हात पण लावणार नाही.
तर जैन साधू म्हणतात, राजा तू आमची सेवा कपटानं करतोय म्हटले. राजा म्हणतो, ते का? हे असं का बरं? आम्हाला तर काहीच माहीत नाही. तर मग ते सांगतात की तुमच्या मळ्यामध्ये एक जोगी आलेली आहे म्हटले, आणि ते जोगी आलेले आहे त्यानंतर ती राणी तुमची जी आहे ती दररोज त्यांच्याकडे जाते, त्यांना गुरु बनवलेला आहे, त्यांची पूजा करते, आणि तुम्ही त्यांना अडवत पण नाही, तुम्ही त्यांना विचारत पण नाही, तुम्ही खुशाल जाऊ देतात. आता राजाला हे नवीन होतं सर्व. ते सांगतात ते नाथपंथी सिद्ध जोगी आहे आणि सिद्धाची सेवा आपल्यामध्ये करत नाही म्हटले. तू आमची करतो, ती त्यांची करते, तर स्त्री पुरुषांनी एकच देवतेची भक्ती करावी म्हटले, एकच धर्म असावा. त्याविषयी राजा म्हणतो, त्याविषयी मला काहीच माहीत नाही म्हटले, मी चौकशी करतो, बघतो आणि मग तुम्हाला सांगतो म्हटले. अशा पद्धतीने राजा परत येतो. आता राजाने हे सर्व ऐकलेलं असतं, माहीत नसतं, आणि राजा मग राणीला विचारतो की तुम्ही कोण्या सिद्धपुरुषाच्या दर्शनाला जाता दररोज म्हणे, असं ऐकण्यात आलं आम्हाला, हे काय खरं आहे का? म्हणजे राणी म्हणते, हो, आमचे जे गुरु आहे मळ्यात राहतात म्हटले, त्यांच्या दर्शनाला आम्ही दररोज जात असते म्हटले. राजा तर मग यापुढे जाऊ नका म्हटले, आता इथून पुढे जाऊ नका, आम्हाला माहीत नव्हतं म्हटले तुम्ही कुठं जायचे काय जायचे, परंतु इथून पुढं काही जाऊ नका. ते म्हटले, असं कसं जाऊ नको म्हटले, ते आमचे गुरु आहे, आम्ही दररोज जातो आणि आम्ही व्रत घेतलेलं आहे, जोपर्यंत त्यांचं दर्शन करून येत नाही, ते जेवत नाही, त्यांची सेवा होत नाही, तोपर्यंत मी जेवण पण करत नाही म्हटले. म्हणजे आत्तापर्यंत करत होते, आता इथून पुढं काही करू नका म्हटले. म्हणजे असं का म्हटले? म्हणे दोघांचंही एकच धर्म असायला पाहिजे, दोघांचे एकच गुरु असले पाहिजे, असं म्हणून राजाने राजवाड्याचा मुख्य दरवाजा जो आहे तो बंद करायला लावला. त्या राणीला ते सांगतात की तू आता इथून पुढं जायचं नाही आणि कशी जाते हे बघते. आणि त्या पद्धतीनं त्या राजाने काय केलं की मुख्य दरवाजा बंद केला, मळ्याकडे जाणारा, पहारेकरी लावले. त्या पहारेकऱ्यांना सांगितलं की ही राणी जिथंही तुम्हाला दिसेल तिथं तिला मारून टाका, अशा पद्धतीने डायरेक्ट पूर्ण आदेशच दिला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण चोख बंदोबस्त केला. आता राणीचं दररोज सकाळी उठली, आंघोळ केली, तिच्या ते लक्षात आलं, तिला त्या दासींनी सांगितलं का असा असा प्रकार राजाने केलेला आहे. आणि मग तिला तर ते दररोजची सवय होती, तिला दररोजचं तिनं व्रत स्वीकारलेलं होतं. मग ती त्या दासीला सांगते की तू जा आणि माझ्या गुरुला विचार की राजाने असा असा सर्व बंदोबस्त केलेला आहे, मला तर ते येऊ देणार नाही, आले तर मला ते मारून टाकतील, तर मी यावं का नाही यावं, अशा पद्धतीनं निरोप विचारून ये, माझे गुरु काय म्हणतात त्याच्यानुसार आपण ठरू. तशा पद्धतीने ती एक दासी त्या आदंडीनाथाच्या मळ्यात जाऊन आदिनाथला भेटते आणि हा सर्व वृत्तांत ती सांगते. आणि सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर तर तो आदंडीनाथ म्हणतात येत असेल तर यायचं असेल तर येता येईल म्हणले, असं काही नाही. राणीला सांगा तुमची जर मानसिकता असेल, तुमची जर इच्छा असेल, तुमचा निग्रह असेल, तुमची निष्ठा असेल तर तुम्ही येऊ शकता म्हटले. आणि असा आदेश दिल्यानंतर मग राणीनं सर्व तयारी केली. दासीच्या डोक्यावर जेवणाचं ताट, पूजनाचं साहित्य, हातात तांब्या घेऊन जे दररोजच्या नेहमीप्रमाणे ती निघते. आदंडीनाथच्या दर्शनाला निघाल्यानंतर दाराजवळ आली तेव्हा वाटेवर दोन्ही बाजूनी ते सैन्य होते, जे पहारेकरी होते, ते मारण्यासाठी ठिकठिकाणी नजर ठेवून पाळतीलाच होतेच. पण ते सशस्त्र जे असे उभे असलेले त्यांना दिसले, परंतु ते राणीला काहीच करू शकले नाही. त्यांनी येताना पाहिलं, जाताना पाहिलं, परंतु त्यांना त्यांच्या ज्या शारीरिक हालचाली आहे, विचारशक्ती, ते पूर्ण मावळून गेल्या. त्यांना वाचेला खीळ बसल्यासारखं आणि हात जड झाल्यासारखे, त्यांना काहीच करता आलं नाही. त्यांनी जर तलवार उचलायचं म्हटलं तर ती उचलत नव्हती, काही बोलायचं म्हटलं तर तोंड उघडत नव्हतं. अशा पद्धतीनं ते पूर्णपणे गुंग होऊन, स्तिमित होऊन पाहतच राहिले. राणी त्या सस्त्र पाऱ्यातून गेली, आदंडीनाथाचं भजन पूजन केलं, जे बी आहे पूर्ण जेवू घातलं आणि त्यानंतर पुन्हा परत आपल्या आपल्या राजदरबारात आली. आल्यानंतर त्यांनी त्या सैनिकांना परत येऊन पाहून त्या सैनिकांना काहीच करता आलं नाही. हे तिला आणखीन तिची प्रचिती वाढली, तिचा भाव वाढला, तिची निष्ठा वाढली आणि त्यामुळं तिच्या मनातली जी शंका किंवा भीती आहे ती पूर्णपणे निघून गेलेली होती. आता राजाला वाटलं की आपण असा पार एक दिलेला आहे, राणी काही आत गेली नसेल तर आपण जाऊन राणीला विचारावं. तो येतो आणि राणीला विचारतो की ताऊ तुम्ही आज दर्शनाला गेले नाही म्हणले तुमच्या गुरुला. तर ती राणी म्हणते, हे काय आत्ताच जाऊन आले, हे काय आत्ताच हे तबक आहे, आम्ही पूजा केली आहे.
ते जेवण केलं, तांबूळ केलं, सर्व आलेले ना, आता मला जेवायचं आहे म्हणले. तर राजाला आश्चर्य वाटतं की काही खोटं तर नाही बोलत. ते म्हणले, तर मग तुम्ही कशा काय गेलात? राणी म्हणाली, हे काय अमक्या तमक्या ठिकाणी असा असा माणूस होता, असा असा पहारेकरी होता. तिनं सर्व खानाखुणा सांगितल्या, कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही कसा कसा पहारी लावला होता, पहाऱ्याची पूर्ण व्यवस्था त्यांनी सांगितली. आणि मग राजाने जे नजर ठेवणारे पहारेकरी होते त्यांना बोलवलं आणि सैनिकांना विचारलं. ते रागावू लागले, काय रे ही गेली तेव्हा तुम्ही काय करत होते? काहीच न करता गप्प बसले, तिला तुम्हाला काय सांगितलं होतं? तर मग त्यातला जो मुख्य पहारेकरी होता तो राजाला येऊन सांगतो की आम्ही पाहिलं म्हणे, जाताना पाहिलं, येताना पाहिलं, परंतु आम्हाला काहीच करता आलं नाही, आम्हाला बोलता आलं नाही, आमचं अंग पूर्ण जड पडलं, पूर्ण स्तब्ध झालं. काही पहारेकरी म्हणे आम्हाला दिसलीच नाही. अशा पद्धतीनं त्यांनी सर्व सांगितल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं आणि मग ते विचार करू लागले. ते म्हटले, हे पुरुष सामर्थ्यवंत आहे म्हटले. आणि मग त्यांनी आपले जे जैन गुरु आहे त्यांच्याकडे आले आणि त्यांना हे सर्व वृत्तांत सांगितला की आम्ही तर असं पद्धतीने केलं होतं, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता जैनांना सांगितल्यानंतर ते जैन गुरु आहे ते म्हणतात, त्यांना तुम्ही विचारा की आमच्यावर शास्त्रचर्चा कराल का? तुमच्या राणीला विचारायला सांगा म्हटले. आणि अशा पद्धतीनं तो राजा राणीकडे येतो आणि तुमचे गुरु आमच्या गुरुशी शास्त्रचर्चा करतील का म्हटले. राणी म्हणले, सगळे काम सोडून आयुष्य करतील म्हटले, काय हरकत नाही म्हणले, पण मी विचारते. तुम्ही विचारलं तर ते उत्तर देणार नाही, तुम्ही बोलवलं तर ते येणार पण नाही, परंतु मी विचारलं तर ते हो पण म्हणतील आणि मी बोलवलं तर ते येतील पण. अशी राणी जी आहे ती निश्चयात्मक राजाला सांगते. आणि मग आदंडीनाथाला ती राणी जाऊन विचारते की असं असं झालं आणि तुम्ही शास्त्रचर्चा कराल का? तर म्हटले, तुम्ही बोलावलं तर आम्ही येऊ आणि तुम्ही म्हटले शास्त्रचर्चा करा तर आम्ही नक्की शास्त्रचर्चा करू, त्यात काय म्हटले. आणि मग अशा पद्धतीनं राजाला त्यांनी निरोप दिला. राजाने पूर्ण दरबार भरला, जैन साधू आले चर्चा करायला आणि सभामंडपात बसण्यासाठी आसन घातली आणि आदंडीनाथाला बोलावण्यासाठी राजाने निरोप दिला. तर ते गेल्यानंतर आदंडीनाथ काही आले नाही. राजाला वाटलं, घाबरले म्हटले, कारण आता राजाला सांगितलेलं होतं, परंतु त्यांनी काय केलं की स्वतःचा निरोप म्हणजे राजाचा निरोप घेऊन पाठवलं, तर ते काही आले नाही. आणि मग ती राणीला जेव्हा कळालं, राणी म्हणते की तुम्ही जाऊन सांगा की राणीनं तुम्हाला बोलवलं आहे म्हटले. आणि अशा पद्धतीनं ती राणीचा निरोप घेऊन परत ते दासी जातात आणि त्या पद्धतीनं तो आदंडीनाथ आपल्या दरबारात, या राजाच्या दरबारात येतात. त्या राणीला आदंडीनाथाचा खूप अभिमान असतो, निश्चयात्मक बुद्धी झालेली असते, भाव असतो, निष्ठा असते आणि त्यामुळं मग ती राणी त्यांना निरोप देऊन बोलवते आणि सांगते की आमचे गुरु तुमची शास्त्रचर्चा करतील. ते गुरु आल्यानंतर, आदंडीनाथ आल्यानंतर ती राणी त्यांना विनंती करते की तुम्ही यांच्यावर शास्त्रचर्चा करावी. आणि अशा पद्धतीने तो दरबार भरलेला असतो. आता आदंडीनाथांनी, राणीने काय केलं, आदंडीनाथांना नमस्कार केला, आसन बसवलं, पण त्या जैनांना कोणत्या प्रकारचा नमस्कार केला नाही. तर मग ते जैनांची चर्चा सुरूच होते. जैन त्यांना विचारतात की अशा अकाळी दिवसात, दुष्काळी दिवसात विहिरीतून पाणी वाढतं आहे, फळांना फळं आलेले, झाडांना फळं आलेले, फुलांना फुलं आलेले, ते कशामुळे झाले म्हणे. आदंडीनाथ, ते वेदामुळं, सगळ्यांना वेद प्रमाण आहे म्हटले. आणि त्यावर चर्चा सुरू होते, कारण वेदाचं उच्चाटन त्यांनी केलेलं होतं. यांच्या गुरुनी यांना सांगितलं होतं का वेदाचं स्थापना करायची आहे. आणि त्यांचा पहिल्याच प्रश्न त्यांनी वेदाचंच कारण दिलं आणि उत्तर दिलं की हे सर्व काही जे आहे हे वेदामुळं होतं आहे म्हटले. आणि वेद सर्वांना मान्य असल्यामुळं हे झालेलं आहे म्हटले. चर्चेला सुरुवात झाली आणि मग त्या चर्चेमध्ये आदंडीनाथांनी जैनांना अडवलं, त्यांना निरुत्तर केलं, वेदाची प्रतिष्ठा केली. त्यामुळे जैन साधू म्हणाले, हे काय हा शब्द छल करतो आहे म्हणले, शब्द जसं फिरवा तसा हा फिरतो आहे म्हणले, आता आपण सामर्थ्याद्वारे भांडू म्हटले. शब्दांची चर्चा झाली, आता म्हणले आपण थोडक्यात लढाई करू, सामर्थ्याद्वारे भांडू. आदंडीनाथ म्हणले, हो का म्हणले, चालेल, काय हरकत नाही म्हटले. आणि मग जैन साधू काय म्हटले, आमची अमृत कुपी जी आहे स्वर्गातून अमृत घेऊन येईल म्हटले. आणि मग आदंडीनाथ म्हणतात, ती आणायला जातात तर त्यांना आम्ही येऊ देणार नाही म्हटले, आम्ही तिला आणू देणार नाही म्हटले. तर जैन साधू हो का म्हणले. त्यांनी ती कुपी मंत्रून जी बी आहे त्यांची जी आहे
ती स्वर्गात पाठवली. जाताना सर्वांनी पाहिली, परंतु स्वर्गातून ती अमृत घेऊन येत असतानाच आदंडीनाथांनी त्यांच्या सामर्थ्याद्वारे पायातील खडा भीड भीड म्हणून सोडला आणि ती त्या कुपीला ठसठस करत धडकली. त्यातून ते 3 तुकडे झाले आणि ते 3 तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिथं तीर्थ तयार झाले. चरणवीर, उपरकुंडी, शिवाळे अशा पद्धतीनं कोर तिथं ते तुकडे पडल्यामुळं तिथं तीर्थ तयार झालेले आहे. आणि मग खालची जी कोर होती ती शेवाळे तळ्यात पडली. सर्वजण भटाच्या आता सर्वज्ञ ही सर्व माहिती सर्व भक्तांना देत आहे, सांगताय. आणि मग सर्वज्ञ सांगतात की भट्टाचार्यानंतर आदंडीनाथांनी पुन्हा वेदांना समाजात लौकिक आणि सन्मान मिळवून दिलेला आहे. त्यांचं हे देऊळ आहे. आता भट्टाचार्याची गोष्टसुद्धा आपल्याला पुढं कधीतरी लीळेमध्ये येणार आहे. या भट्टाचार्यांनी आचार्य होते, त्यांनी कसं वेदाचं उच्चाटन स्थापना करण्यासाठी जैनांबरोबर चर्चा केली, त्यातून ते हारले. नंतर मग त्यांनी बहाणा केला मारण्याचा. ही सारी कथा परत पुढं येणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा अशा गोष्टी झालेल्या आहे की हिंदू धर्मावरती घाले आलेले, वेदावरती घालेले आलेले. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस त्या देवतेचे जे विद्यावंत आहे त्या देवतेच्या विद्यावंतांनी त्याची स्थापना केलेली आहे. परमेश्वराने त्या देवळाचं पूर्णपणे ती आख्यायिका माहिती सर्व भक्तांना सांगितली. आणि मग सर्वज्ञ म्हणतात की मग राणीने गुरुपूजन केलं आणि ती राणी त्यांना विचारते की गुरुदक्षिणा आपण मागावी, आम्ही जी तुम्ही मागाल ती देऊ. तर आदंडीनाथ म्हटले इथे एक भूमिगत देऊळ करा म्हटले, आम्ही समाधी घेऊ म्हटले, ह्याच मंदिरामध्ये आम्ही साधना करू. अशा पद्धतीनं मग त्यांनी त्या राणीनं तिथं मंदिर बांधलं त्यांच्या नावाने. आणि त्या आदंडीनाथ त्या देवळामध्ये जाऊन बसतात. मंदिर बाहेरून लिंपून घेतात. तिथं पायऱ्या उकरून तळघरात पाताळ गुंफेत साधनेसाठी ते आदंडीनाथ निघून गेले. आणि राणीने त्या मंदिराची प्रतिष्ठा केली, देऊळ केलं. आदंडीनाथ देऊळ हे लिंगाचे छोटेसे देऊळ पश्चिमाभिमुख आहे. आणि आजही आपण जर गेलो तर त्या पश्चिमेला म्हणजे अगदी वेरूळच्या लेणीच्या समोरच शंकराचं एक मंदिर आहे. आणि त्या शंकराच्या मंदिराच्या आणखीन पश्चिमेला ह्या आदंडीनाथाचा मळा आहे. आणि ते आता त्या शंकराचे जे लिंग आहे, ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तिथं. ते आपण पाहतो, बरीच अन्य लोकांची गर्दी असते. आणि मग एके दिवशी सर्वजण तिथून गमन केलं. आसन झाल्यानंतर सर्वजण म्हणले ही आदंडीनाथाची गुंफ आहे म्हणे, भूमिगत देऊळ आहे म्हणले. इथून आजही म्हणे भीडभीड असा आवाज येतो. म्हणून बरेच लोक तिथं कान लावून ऐकतात. भीडभीड आवाज ऐकला का निघून जातात. तर त्या पद्धतीनं देवाने तिथं अधिक माहिती दिली. तिथं बसल्यानंतर ती माहिती दिल्यानंतर बरेच देवाच्या सन्निधानात असलेले जे भक्त आहे त्यांनीही कान लावलं. आणि त्यांना तो भीडभीड आवाज ऐकल्यानंतर त्यांनी सर्वज्ञांना येऊन सांगितलं. त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग देव म्हणतात ते विचारतात की ते साधू जे आहे आदरणीय ते अजूनही तिथं आहे का म्हटले. तर मग देव सांगतात ते आता इथे नाहीत म्हटले. बाईसाहेबी आश्चर्यजनक म्हटले की ते अजून आहे का तिथं. मग भीडभीड आवाज येतो याचा अर्थ तेच करतात का. तर ते म्हटले ते इथं नाही आहे. त्यांनी फक्त ती जी शक्ती आहे, ती जी विद्या आहे ते इथं ठेवलेली आहे आणि ते इथून निघून गेलेले आहे म्हटले. आपली शक्ती इथं ठेवली त्यामुळं ती भीडभीड असा आवाज येतो, स्पष्ट निघत नाही म्हटले. परंतु कोणी निष्ठेने जर ऐकला तर तो येतो ऐकायला. आणि ते इथून असेच निघून गेले. सर्वज्ञांनी मग ही जी कथा आहे लीळाचरित्रामध्ये अनेक ठिकाणी 2-3 वेळा आलेली आहे. 3 ठिकाणी, काही अर्धवट, काही पूर्ण, अशा वेदाच्या उच्चाटनाच्या अनुषंगाने जैनांचा उल्लेख, अशा बऱ्याच ठिकाणी या कथा आलेल्या आहे. ह्या पुराणातल्या कथा अर्थात परमेश्वराने सांगण्याचा त्यातून काय उद्देश आहे. आजही समाजामध्ये असे चमत्कार, हातचलाखी करणारे बरेच लोक आहे आणि त्या लोकांना त्या आकर्षित होऊन बरेचसे लोक त्यांना देवत्व देऊन परमेश्वर समजतात. पूर्वीही असे विद्यावंत होते आणि हे विद्यावंत चमत्कार अमत्कार दाखवायचे त्यांच्या विद्येच्या सामर्थ्यातून. आणि त्यांना देव लोक समजायचे, लोक त्यांनाच परमेश्वर समजायचे, त्यांची भक्ती करायचे. अर्थात परमेश्वर आता आपल्याला सांगितलं कलियुगी विद्यावंत न वर्तिते, म्हणजे विद्याने विद्यावंतही नाही आहे. पण पूर्वी परमेश्वराच्या काळामध्ये त्याच्या अगोदर या बऱ्याचशा गोष्टी होऊन गेलेल्या आहे. आणि कालानुरूप परमेश्वर भ्रमण करत असताना अशा ठिकाणी जर गेले तर परमेश्वरी माहिती देतात.
आजही चमत्काराला नमस्कार करणारे लोक कमी नाही आहे. आणि हे सारं ऐकल्यानंतर आपल्याला मात्र त्या भ्रमातून किंवा अन्यथा ज्ञानातून निघण्याची एक परमेश्वरांनी बोध दिला आहे, समज दिलेला आहे की आजूबाजूला अशा काही गोष्टी जर होत असतील तर त्या खऱ्या नाही आहे. त्या खऱ्या समजून त्या जीवाची जी भोंदूगिरी आहे, जी चालाकी आहे, हातचालाकी, याला हातचालाकी समजून, भोंदूगिरी समजून त्याच्याकडं न जाता आपली धार्मिकता आपण इमानी इद्वारे निष्ठेनी समर्थवादाची निष्ठा ठेवून अनन्यभावी शरण जाऊन केली पाहिजे. आज अनेक लोकांचे हे मंदिरं आहे, नाथपंथी मंदिर आहे, वेगळे संप्रदायातले संत पुरुष होऊन गेले त्यांचे मंदिर आहे. ते आता अर्थात ते देवतेचे काही विग्रह असू शकतात. त्या विग्रहाच्या माध्यमातून त्यांनी तिथं ते क्रीडले, ते आले, त्याची प्रतिस्थापना केली, ते निघून गेले. ज्याप्रमाणे परमेश्वर अवतार घेतात आणि अवतार घेऊन स्वतःची ओळख देतात, ओळख सांगतात आणि परमेश्वराची भक्ती कशी करावी, देवता काय, जीव काय, प्रपंच काय, सर्व तंतोतंत सांगतात. तशी कोणती देवता येऊन स्वतःची ओळख देत नाही आणि कोणत्या प्रकारचं ज्ञान सांगत नाही. मग तरी त्यांचा धर्म समाजामध्ये का उदयास आलेला आहे? तर ते जे देवता आहे ते विग्रहाच्या माध्यमातून क्रीडतात आणि स्वतःचीच भक्ती ते अशा ठिकाणी जाऊन करतात, स्थापना करतात आणि त्याचं पाहून आणि ती महिमा तो जो सांगतो ते ऐकून लोक त्यांची भक्ती करायला लागतात आणि तो विग्रह तिथून निघून जातो. लोकांना माहीत नसतं का हा कोण आहे. लोकांना असं वाटतं की ह्या देवतेचा हा भक्त आहे ना, आपल्याला त्या भक्त या देवतेची महिमा सांगतोय, स्वतः पूजा करतोय ना आपल्याला करायला लावतोय. आणि अशा पद्धतीने देवता ह्या आपल्या धर्माची स्थापना करत असतात. त्या जीवाची जशी योग्यता असते, पात्रता असते, तो जीव त्या देवतेला भजत असतो. आणि देवतेला जरी हा जीव भजत असला तरी त्या देवता नित्यबंधनात असल्यामुळे त्या जीवाला काही देऊ शकत नाही. पण परमेश्वर म्हणतात आम्ही सगळ्यांची विषय व्यवस्था करतो. परमेश्वराच्याच या शक्ती असल्यामुळं परमेश्वरालाही त्यांचा अभिमान आहे आणि त्या माध्यमातून जे जीव ह्या देवतेच्या ठिकाणी भक्ती करतात आणि अपेक्षा करतात तेही परमेश्वराकडूनच त्यांना भेटत असतं. आणि एखादा जीव त्या देवतेची भक्ती करत असताना अहेतुक भाव जर त्यांचा निर्माण झाला की मला आता काहीच नको, मला फक्त तू हवा, म्हणजे अर्थात तो त्या देवतेलाच परमेश्वर समजून परमेश्वर हवा अशी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा अहेतुक जी क्रिया आहे, अहेतुक जो भाव आहे ही देवता स्वीकारू शकत नाही आणि तोच भाव, तीच क्रिया झालेली असते ती जाते परमेश्वराकडं आणि मग परमेश्वराचं ह्या भक्तासाठी कार्य सुरू होतं. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करून त्या जीवाला या देवतेच्या भक्तीपासून तोडून दैवराटीत अर्थात परमेश्वर भक्तीला आणत असतात. तर अशा पद्धतीनं परमेश्वराचं हे कार्य या देवतेच्या माध्यमातून चालतं. आणि म्हणून देवतेची बरीचशी माहिती आपल्याला या चरित्रामध्ये पाहायला भेटते की जी कुठंही यथार्थपणे पाहायला भेटणार नाही, ऐकायला भेटणार नाही. आणि जरी ऐकायला भेटलं तर ते लोक भावनेत अडकून त्यांना देवत्व बाल करून त्यांचीच भक्ती करतात. तर हे अनेक मंदिरं आपल्याला जी आजूबाजूला दिसतात, प्रत्येक मंदिराचं एक काहीतरी इतिहास आहे, काहीतरी कारण आहे, काहीतरी तिथली घटना आहे आणि त्या घटनेच्या माध्यमातून ते लोक तशी भक्ती करताना दिसतात. परंतु ती यथार्थता ज्ञान कोणालाही माहीत नाही. परंतु स्वामी श्री चक्रधर ज्या वेळेस भ्रमण करत असताना ज्या ठिकाणी असे काही मंदिरं भक्तांनी जर विचारलं तर ते स्वतः सांगतात किंवा अन्यथा भक्तांनी न विचारलं तर स्वतः माहिती देतात. जशा पद्धतीने आदंडीनाथाच्या मंदिराची देवाने आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणून यातून आपण एकच समज घ्यायचा की आजूबाजूला असे चमत्कार अमत्कार आपल्याला पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात. कोणीतरी काहीतरी आख्यायिका सांगतात, कसली तरी सांगतात. त्यातून आपण भुलून न जाता परमेश्वर काय आहे बोधाद्वारे आपल्याला कळालं तर अनन्यभावी शरण जाऊन समर्थवादावरची निष्ठा ठेवून त्या परमेश्वराची जर आपण भक्ती केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.